नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. शुभ कर्मांची कुशल कर्मांची आवश्यकता. शुभ म्हणजे चांगले किंवा पवित्र, चांगल्या किंवा पवित्र कर्मांची आवश्यकता. एके समयी भगवान म्हणजे भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सत्कर्म म्हणजे चांगले कर्म करण्याचे भय, भीती बाळगू नका. चांगले कर्म करताना घाबरायचे नाही. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सौख्य, सौख्य म्हणजे सुखीपणा किंवा समाधान. इप्सित, इप्सित म्हणजे इच्छिलेले, मनात इच्छिलेले किंवा इच्छा केलेले. प्रिय आणि आनंददायक, आनंददायक म्हणजे आनंद देणारे. या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म, चांगले कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, चांगल्या कर्माचा लाभ म्हणजे इप्सित. इप्सित म्हणजे इच्छा केलेले, इच्छा केलेले मिळणे. मनात इच्छा जे आपण करतो ते आपल्याला मिळणे म्हणजेच सत्कर्माचा लाभ. प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ, आपल्याला आवडणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या वस्तूंचा लाभ म्हणजे सत्कर्म. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे. भगवान बुद्ध म्हणतात, या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे नि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. ग्वाही म्हणजे गवाही म्हणजेच पुरावा मी देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, नेहमी नेहमी स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे, जे फळ मी आज चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम, कोणत्या कर्माचा तो परिणाम आहे, कोणत्या कर्माचे ते फळ आहे. मला जे सध्या सौख्य म्हणजेच सुखीपणा, समाधान आणि शांती लाभली आहे, शांती मिळाली आहे, तो कोणत्या कर्माचा, कोणत्या सत्कर्माचा, कोणत्या चांगल्या कर्माचा परिपाक आहे, म्हणजे कोणत्या चांगल्या कर्माचा तो परिणाम आहे. आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. जे चांगले फळ मी आज रोजी चाखीत आहे ते फळ म्हणजे 3 प्रकारच्या सत्कर्मांचे, 3 प्रकारच्या चांगल्या कर्मांचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक आहे. ते फळ म्हणजे 3 प्रकारच्या चांगल्या कर्मांचा परिणाम होय. दान, शील, संयम ह्या 3 सत्कर्मांचा परिपाक होय. या 3 सत्कर्मांचा परिणाम होय. कोणते 3 सत्कर्म? दान, शील आणि संयम. दान म्हणजे आपल्या इच्छेने आपल्या मालकीची वस्तू किंवा कमाईचा काही भाग कोणतीही अपेक्षा न बाळगता इतर गरजू लोकांना देणे म्हणजे दान. शील, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी टाळून चांगले आचरण करण्याचा गुण म्हणजे शील. आणि संयम, संयम म्हणजे नियंत्रण, काया, वाचा आणि मनावर नियंत्रण ठेवणे. दान, शील आणि संयम हे जे 3 गुण आहेत, हे जे 3 प्रकारचे सत्कर्म आहेत, ह्या सत्कर्मांचा परिणाम म्हणून मी आज रोजी गोड फळ चाखीत आहे. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. प्रभात म्हणजे सकाळ. शुभ म्हणजे पवित्र आणि चांगली. उत्सवमय, उत्सव म्हणजे आनंदाचा सण, समारंभ किंवा दिवस. आणि यांनी युक्त असा
म्हणजे उत्सवमय, आनंददायक म्हणजे आनंद देणारा किंवा देणारी, आणि धन्य ती प्रभात, धन्य ती सकाळ, तोच खरा शुभ दिन, तोच खरा पवित्र दिवस, तोच खरा सुखमय क्षण, सुखाचा क्षण, जेव्हा सत्पात्री दान दिले जाते. सत्पात्री म्हणजे योग्य पात्रात योग्य गरजू व्यक्तीला दान दिले जाते. ती प्रभात धन्य आहे ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला म्हणजे हे कार्य करणाऱ्याला शुभ लाभ घडवून देतात. शुभ लाभ म्हणजे शुभ असा फायदा, शुभ असा नफा घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो समृद्धी मिळते. समृद्धी म्हणजे अनेक गोष्टींची किंवा लाभाची सारख्या गतीने वाढ होणे म्हणजे समृद्धी. अशी समृद्धी मिळते. ते खरोखरच सुखी आहेत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, समृद्ध म्हणजे अनेक गोष्टींची लाभाची सारख्या गतीने वाढ होणे, अशा वाढीचा लाभ ज्याला मिळाला आहे तो समृद्ध. असे तुम्ही समृद्ध व्हावे, निरामय व्हावे. निरामय म्हणजे कुठलाही रोग नसलेला, निकोप, निरोगी आणि आपल्या आप्तेष्टांसह म्हणजे जवळच्या प्रिय नातेवाईकांसह सुखी व्हावे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.